वेलकम टू शीतस रेसिपी। आज आपण मस्त थंडगार अगदी चवीचे आणि तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ती व्यवस्थित आपल्याला 2-3 वेळा छान अशी धुवून घ्यायची। धुतलेल्या डाळीमध्ये पुन्हा पाणी टाकायचं, यावर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 तास आपल्याला ही डाळ छान अशी भिजत ठेवायची आहे। 4 ते 5 तासानंतर मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे। आता यातलं पाणी आपण काढून टाकायचं आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे। वाटताना गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। मस्त अशी डाळ आपली वाटून झालेली आहे। अगदी याची छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित असं पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण छान असं 5 ते 7 मिनिटं फेटायचं आहे। फेटल्यामुळे हे जे वडे आहेत ते अगदी हलके फुलके होतात आणि ह्याला जाळीही छान पडते आणि सोडा टाकण्याची अजिबात गरज लागत नाही। अगदी छान हे मिश्रण फेटून झाले की यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचे छान आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती वडे छान करून तळून घ्यायचे आहेत। खूप जास्त हाय फ्लेमवरती वडे तळू नका, नाहीतर वरून लाल होतात आणि आतून कच्चे राहतात। मीडियम टू हाय फ्लेमवरती हे वडे छान असे तळून घ्यायचे। हे वडे अगदी कमी तेल पितात कारण आपण यामध्ये अजिबात सोडा टाकलेला नाहीये। हे वडे छान तळून झाले की काढून घ्यायचे, थोडेसे थंड करून घ्यायचे। त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला जिरेपूड टाकायची आणि आपण जे वडे तळलेले आहेत ते यामध्ये टाकायचं। आता दही वडे करण्याच्या आधी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे वडे छान ह्या पाण्यामध्ये मुरत ठेवायचं आहे। म्हणजे वडे अगदी सॉफ्ट होतात, मऊसूद होतात आणि अगदी छान हे भिजल्या जातात। आता एक 15 ते 20 मिनिटं छान हे वडे मी भिजत ठेवले होते। तुम्ही पाहू शकता वड्यांचा आकारही वाढलेला आहे आणि वडे छान हे अगदी मऊसूद झालेले आहे। आता यातलं थोडंसं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे वडे तयार करू शकतो। आता एका प्लेटमध्ये फेटलेलं दही टाकून घेतलेलं आहे। दह्यामध्ये थोडीशी साखर आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान हे दही फेटून घेतलं होतं। त्यावरती असे वडे ठेवायचे आणि वड्यावर पुन्हा आपण असं छान हे फेटलेलं भरपूर असं दही टाकून घ्यायचं। हे वडे करायला अगदी सोपे आहेत, अगदी मस्त होतात, टेस्टी लागतात। उन्हाळ्यामध्ये अशा थंडगार रेसिपी आपण मस्त करून खाऊ शकतो। मुलांनाही काहीतरी वेगळं आणि अगदी चवीचं मिळतं। त्यामुळे नक्की तुम्ही हे वडे करून बघा। आता फेटलेलं दही टाकल्यानंतर यावरती चिंचगुळाची आंबटगोड चटणी टाकलेली आहे। त्यानंतर पुदिन्याची हिरवी चटणी टाकून घ्यायची। त्यानंतर थोडीशी अगदी लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी जिरेपूड टाकायची आणि अगदी थोडासा आपल्याला यावरती चाट मसालाही टाकायचा आहे। हे वडे नक्की करून बघा, अगदी मस्त लागतात आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे अगदी मस्त असे दही वडे तयार होतात। त्यावरती थोडीशी अगदी बारीक शेव भुरभुरलेली आहे, त्यामुळे अगदी अजून छान याला टेस्ट येते। वरून थोडीशी अजून चटणी टाकायची आणि अगदी छान दिसण्यासाठी यावरती असतील तर थोडेसे डाळिंबाचे दाणेही यावरती टाकू शकता। मस्त असे आपले दही वडे किंवा दही भल्ला तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।